हॅलो स्टुडंट, 11साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक फायनल अकाउंटचा आज आपण लेक्चर बघणार आहोत. तुमच्यासाठी मी ऑनलाईन कोचिंग अवेलेबल करून दिलेलं आहे. थोडीफार रिव्हिजन आपण घरबसल्या या लेक्चरने करू शकतो. ओके, फायनल अकाउंट मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं 11साठी तो इम्पॉर्टंट टॉपिक आहेच, पण 11 हा त्याचा 11 स्टँडर्डमध्ये त्याचं फाउंडेशन आपण शिकणार आहोत. 12th स्टँडर्डला सुद्धा तुम्हाला हा टॉपिक शिकायचा आहे. नॉट इन फॅक्ट ओनली फॉर 12th, फॉर डिग्री कॉलेज ऑल्सो, SY, TY, BCom साठी सुद्धा, BAF साठी सुद्धा, कुठच्याही स्ट्रीमसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे फायनल अकाउंट. So it is very necessary that the foundation in 11th standard for this topic must be very clear. Okay, so एक रिव्हिजन लेक्चर आपण फायनल अकाउंटचा आता सुरू करतोय. फायनल अकाउंट हा टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की पहिले प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असतं. प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो तो ट्रायल बॅलन्स. तुमच्यासाठी एक छोटासा ट्रायल बॅलन्स मी बोर्डवरती ऑलरेडी मांडून घेतलेला आहे. ओके, आधी एक लक्षात घ्या की फायनल अकाउंट करणं का गरजेचं असतं. वाय इट इज नेसेसरी टू लर्न दी फायनल अकाउंट. बिकॉज बघा, आपण जेव्हा 11th स्टँडर्ड मध्ये सुरुवात केली लेक्चर शिकायला, तेव्हा पहिला इम्पॉर्टंट टॉपिक होता जर्नल एंट्री. ओके, जर्नल एंट्री मध्ये आपण शिकलो की वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनला जर्नलाइज कसं करायचं. आफ्टर जर्नल एंट्री वी लर्न दी लेजर अकाउंट्स. लेजर मध्ये आपण काय शिकलो, हाऊ टू पोस्ट दी व्हेरियस अकाउंट्स इन रिस्पेक्टिव्ह लेजर्स. लेजर्स मध्ये त्याचं पोस्टिंग कसं करायचं हे आपण शिकलो. तुम्हाला आठवत असेल तर लेजर अकाउंट्स क्लोज केल्यानंतर प्रत्येक लेजर अकाउंटचा बॅलन्स आपण काढत होतो. समटाइम द बॅलन्स इज डेबिट और समटाइम द बॅलन्स इज क्रेडिट. ओके, ट्रायल बॅलन्स इज नथिंग बट द लिस्ट ऑफ लेजर बॅलन्सेस. ट्रायल बॅलन्स काय असतो, लेजर बॅलन्सेसची लिस्ट असते. Some of the accounts has debit balance, some of the accounts has credit balance. तर ट्रायल बॅलन्स मध्ये ह्या सगळ्या लेजर बॅलन्सला आपण समराइज करतो. ओके, बघा तुमच्या समोर मी इथे वेगवेगळे अकाउंट्स मांडलेले आहेत. दीज आर नथिंग बट दी लेजर बॅलन्सेस. ओके, बँक अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला बॅलन्स मिळतो. कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर बॅलन्स मिळतो. वेजेस, स्टेशनरी, असे वेगवेगळे अकाउंट्स आहेत. हे लेजर अकाउंट्स आहेत आणि त्याचे आलेले क्लोजिंग बॅलन्सेस मी इथे मांडलेले आहेत. So trial balance is the list of all ledger balances. That's the very first thing that you should remember. कि trial balance हे काय आहे, list of ledger balances. Some of the ledger balances has debit balance and some of the ledger accounts has credit balance. काही ledger accounts चा debit balance असतो, काही ledger accounts चा credit balance असतो. That we learn in our ledger topic. Okay, आता इकडे तुम्ही बघा, bank, cash, wages, purchases, सॅलरी, स्टेशनरी, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, हे सगळे लेजर अकाउंटचे बॅलन्सेस मी लिहिलेले आहेत अंडर द हेडिंग डेबिट अमाऊंट. त्याच्या अमाऊंट मी कुठे लिहिलेले आहेत, डेबिट अमाऊंट हेडिंग खाली लिहिलेले आहेत. याच्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल, ट्रायल बॅलन्स हा दोन पार्ट मध्ये बनतो. डेबिट अमाऊंट एका बाजूला लिहिल्या जातात आणि क्रेडिट अमाऊंट एका बाजूला लिहिल्या जातात. म्हणजे ज्या लेजर अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे, the ledger account which has debit balance are shown under the debit side. Okay, and the ledger balance which has credit balance, ledger account चा जो credit balance येतो तो कुठे लिहिला जातो, क्रेडिट अमाऊंटच्या खाली लिहिला जातो. ओके, तर आता इकडे बघा, हा एक ट्रायल बॅलन्स तुमच्यासाठी मी ऑलरेडी बोर्डवरती लिहून ठेवलेला आहे. फायनल अकाउंट स्टार्ट करताना पहिले तुम्हाला काय दिलेलं जाणार, प्रॉब्लेम मध्ये पहिले तुम्हाला दिलेला असतो ट्रायल बॅलन्स. ओके, यू शुड लर्न how to post the trial balance, how to post the various balances that are given in the trial balance in final account. Basically, in final account we have to prepare two main accounts and one statement. Two main accounts are trading account. Two main accounts are, first we have to prepare trading account and secondly we have to prepare profit and loss account. After trading account and profit and loss account, we have to prepare one statement, and that statement is called as balance sheet. Okay, one statement is finally prepared and that statement is called as balance sheet. Okay, मग आता आपल्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मग हे वेगवेगळे जे बॅलन्सेस तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही ट्रेडिंग अकाउंट मध्ये टाकणार का, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये टाकणार का, बॅलन्स शीट मध्ये टाकणार.
ओके. बेसिकली फायनल अकाउंट आपण कशासाठी लर्न करतो? वर्षभरामध्ये जी काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्याच्यातनं आपल्याला एवढं तर माहित झालं पाहिजे ना की आपल्याला प्रॉफिट झाला ॲट द एंड ऑफ द इयर, वेदर वी गेट सम प्रॉफिट ऑर वी सफर्ड फ्रॉम लॉस. हा तर मेन पर्पज आहे प्रत्येक बिझनेस मागचा की आपल्याला प्रॉफिट झाला का आपल्याला लॉस झाला हे फाइंड आउट करण्यासाठी इट इज व्हेरी नेसेसरी दॅट वी शुड समराइज ऑल द ट्रान्झॅक्शन्स अँड दॅट्स वाय द फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड. समजलं कशासाठी फायनल अकाउंट बनवलं जातं? वर्षभर जी काही ट्रान्झॅक्शन्स होतात, न्यूमरस ट्रान्झॅक्शन्स आर टेकन प्लेस इन द बिझनेस. मग ही जर ट्रान्झॅक्शन आपण प्रॉपरली रेकॉर्ड केली नाहीत, हाऊ वी कॅन कम टू नो वेदर वी अर्न सम प्रॉफिट और वी सफर्ड फ्रॉम लॉस. Okay, so to find out basic purpose behind final account is what? To find out the profit or to find out the loss, whatever. काही पण असू दे, प्रॉफिट असू दे, लॉस असू दे, आपल्याला कळलं तर पाहिजे की आपल्याला वर्षभरामध्ये प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. नाउ प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे कसं शोधायचं? फॉर दॅट पर्पज टू अकाउंट्स आर प्रिपेअर्ड अँड वन बॅलन्स शीट स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड. ओके. आता आपण तेच बघणार आहोत की ही जी दोन अकाउंट्स आहेत, बेसिकली ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर. रिमेंबर, इट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर वेन वी आर गोइंग टू प्रिपेअर द फायनल अकाउंट. बघा इथे तुम्ही हेडिंग बघितलं असेल तर ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2011 मी तुम्हाला दिलेला आहे. ॲज ऑन 31 मार्च 2011 इंडिकेट्स व्हॉट? We are going to summarize all the transaction as on 31st March 2011 under the heading final account. म्हणजे आपण फायनल अकाउंट ॲट द इयर एंड बनवत असतो. कधी कधी तो 6 मंथच्या पिरियड नंतर सुद्धा बनवला जातो. बेसिक पर्पज इज व्हॉट? वर्षभरामध्ये जो काही प्रॉफिट झाला, जो काही लॉस झाला तो आपल्याला शोधून काढायचा आहे. ॲट द एंड ऑफ द इयर व्हॉट इज अवर फायनान्शियल स्टेटमेंट, व्हॉट इज अवर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, दॅट वी कॅन कम टू नो फ्रॉम द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मधून आपल्याला काय कळतं की वर्षाच्या शेवटी आपल्याकडे कॅश बॅलन्स किती आहे, आपल्याकडे बँक बॅलन्स किती आहे, आपल्या ॲसेट्स किती आहेत, कोणाकडनं पैसे यायचे आहेत इन द फॉर्म ऑफ डेटर्स, कोणाला पैसे द्यायचे आहेत इन द फॉर्म ऑफ क्रेडिटर्स. हे सगळं आपल्याला ॲट द एंड ऑफ द इयर कळून चुकतं फ्रॉम बॅलन्स शीट. अंडरस्टूड? सो दॅट इज अ व्हेरी पर्पज, व्हेरी इम्पॉर्टंट पर्पज ऑफ फायनल अकाउंट टू नो whether we suffer from loss, whether we get some profit, what is our financial standing of the business. Okay, just start. आता बेसिक क्वेश्चन की हा जो ट्रायल बॅलन्स आहे याचं पोस्टिंग आपल्याला या मेन 3 हेड्स मध्ये करायचं आहे. हाऊ वी कॅन डू दिस? जस्ट सी. काही ह्याच्यामध्ये जे काही डेबिट बॅलन्सेस आहेत, एक सिंपल लॉजिक आहे ट्रायल बॅलन्सला पोस्ट करायचं. लक्षात ठेवायचं की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे जे काही आयटम दिलेले असतात ते कुठे जातात? एकतर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. दीज आर द लेजर अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, माय डिअर स्टुडंट, दीज आर द लेजर अकाउंट. इट ऑल्सो हॅज 2 साइड्स. त्याला पण 2 साइड्स आहेत. एक डेबिट साईड असते आणि एक क्रेडिट साईड असते. ओके. मग आता ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे जे एलिमेंट आहेत ते कुठे जातात? समजायला एकदम सोपं आहे, लॉजिक आहे त्याच्या मागे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे एलिमेंट एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातील किंवा वापरते मी मध्ये, म्हणजे आयदर ऑर आहे हे. एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साईडला जातात. अंडरस्टूड? The debit elements of the trial balance, either we have to post it on debit side of trading account or debit side of profit and loss account or balance sheet asset side. या 3 ठिकाणीच फक्त ट्रायल बॅलन्सचे डेबिट एलिमेंट्स जातात. Understood up to this? Now come to the credit part of the trial balance. The elements of the credit part, the items appeared on the credit side of the trial balance where we have to post it. The credit side elements are to be posted. Remember, the credit side element are to be posted either on credit side of the trading account or on credit side of the profit and loss account or on liability side of the balance sheet. Understood? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे एलिमेंट जे आहेत ते कुठे जातात? एकतर ट्रेडिंगच्या क्रेडिटलाच किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. एवढं लक्षात ठेवायचं. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे आयटम ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा P&Lच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ऍसेटला.
ओके. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे आयटम ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जातात. अंडरस्टूड अप टू दिस? ओके. सो नाउ द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अस. हाउ टू बायफर्केट these elements in trading account, profit and loss account and balance sheet. जस्ट नाउ आय टोल्ड यू, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे जे एलिमेंट असतात ते एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाणार. आता आपण बघणार आहोत की ते ट्रेडिंगच्या डेबिटला कधी टाकायचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कधी टाकायचे आणि ॲसेटमध्ये कधी टाकायचे. तर स्टुडंट एक गोष्ट लक्षात घ्या, एक्सपेन्सेस आर ऑफ बेसिकली थ्री टाइप्स, बट here we are going to learn two type of expenses, capital expenditure and revenue expenditure. म्हणजे तुम्ही म्हणाल की एखादी ॲसेट आपण परचेस केली तर तो पण तर आपला खर्चच असतो, पण ती ॲसेट हा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला. कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतात ते सगळे कुठे जातात? बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साइडला जातात. आणि जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतात, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे कोणते एक्सपेन्सेस? जे रिकरिंग नेचरचे आहेत, जे पुन्हा पुन्हा होत असतात, ते एक्सपेन्सेस एकतर ट्रेडिंगला जातात किंवा P&L ला जातात. नाउ अगेन द क्वेश्चन इज, एकतर ट्रेडिंगला किंवा P&L च्या डेबिटला जातात. मग आपण कसं ओळखायचं की ट्रेडिंग डेबिटला कोणते जाणार आणि P&L च्या डेबिटला कोणते जाणार? तर त्याची सुद्धा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासारखी. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे असतात ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात. डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. मग आता कसं ओळखायचं की डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते? सी द नेम इटसेल्फ इंडिकेट डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसचा अर्थ काय असतो? द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज. ज्या मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीजशी रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंट मध्ये ऑफकोर्स, कारण त्याचं नावच काय आहे? ट्रेडिंग. सो ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये कोणते एक्सपेन्सेस जातात? जे डायरेक्ट आहेत, जे डायरेक्टली तुमच्या बिझनेसशी रिलेटेड आहे, तुमची जी मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, तर ते सगळे एक्सपेन्सेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फॉर एक्झाम्पल, तुम्ही भरपूर वेळा डीमार्टच्या शॉपमध्ये गेलेला असाल तर डीमार्टचा मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी काय आहे? की गुड्स परचेस करायचे आणि गुड्स विकायचे. So buying the goods, purchasing the goods and selling the goods is their main trading activity. So purchases is a direct expenses. Understood? Purchases हा काय झाला? डायरेक्ट एक्सपेंडिचर. मग तो डायरेक्टली बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहे, ती डायरेक्ट बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे, ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून ती कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तो एक्सपेन्सेस कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. एक्सपेन्सेस जे बेसिकली फॅक्टरी, कोणाचा मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर फॅक्टरीमध्ये कोण काम करतं? लेबर्स. प्रोडक्शनशी रिलेटेड जे काही खर्च असतात ना, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड विथ प्रोडक्शन आर कन्सिडर ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस बिकॉज दे आर डायरेक्टली रिलेटेड विथ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. ते ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेत, म्हणून जे काही एक्सपेन्सेस आपण फॅक्टरीशी रिलेटेड बघणार आहोत ते सगळे आपल्याला कुठे टाकायचे आहेत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. अंडरस्टूड अप टू दिस? मग बघा याच्यामध्ये एक एलिमेंट दिसतोय इकडे, वेजेस. Wages are paid to whom? Wages are paid to laborers. Laborers works in factory. So ultimately these expenses, wages or carriage. Carriage means what? Goods. Expenses incurred for purchasing the raw material is considered as carriage. म्हणजे raw material आणताना होणारा खर्च, carriage. Okay? Freight, पॉवर, फ्युएल, असे खूप सारे एक्सपेन्सेस आहेत जे आपल्याला फॅक्टरीशी रिलेटेड आहेत, जे फॅक्टरीमध्ये होतात, जे प्रोडक्शन आस्पेक्टशी रिलेटेड आहेत, मेन ट्रेडिंग आस्पेक्टशी रिलेटेड आहेत. सो what is the thing to be remember here? The expenses which are related with, the expenses which are related with your production, the expenses which are related with the main trading activity are to be debited to trading account. Understood up to this? कुठचे खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातात? द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी, बाइंग ऑफ गुड्स, सेलिंग ऑफ गुड्स, त्याच्याशी रिलेटेड. द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन, ओके, इन्कर्ड इन फॅक्टरी, फॅक्टरीमध्ये होणारे खर्च, एक्सपेन्सेस, ते सगळे खर्च काय समजले जातात? डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे टाकायचे आहेत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला टाकायचे. रिमेंबर वन थिंग, trading account आणि profit and loss account, these both accounts run on the principle of nominal account.
कोणत्या प्रिन्सिपल वरती चालतात? ही दोन्ही अकाउंट नॉमिनल अकाउंट, ही दोन्ही अकाउंट नॉमिनल अकाउंट आहेत. सो डेबिट इंडिकेट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट इंडिकेट्स इनकम्स अँड गेन. ओके, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बोथ आर नॉमिनल अकाउंट. दोन्ही अकाउंट कोणते आहेत? नॉमिनल अकाउंट आहेत. सो द डेबिट साइड इंडिकेट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट साइड इंडिकेट्स इनकम्स अँड गेन्स. ओके, इट इज व्हेरी सिम्पल टू लर्न. मग आता ह्या ऑफकोर्स मग कुठचे एक्सपेन्सेस असतील तर ते आपल्याला कुठे टाकायचे आहेत? एकतर ट्रेडिंग डेबिटला किंवा P&L डेबिटला. कळलं? मग आता त्यात कसं बायफर्केशन करायचं? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एक्सपेन्सेस दोन प्रकारचे असतात, एक डायरेक्ट आणि दुसरे इनडायरेक्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस कसे ओळखायचे? द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन, द एक्सपेन्सेस विच आर इन्कर्ड इन फॅक्टरी, द एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आर ऑल कॉल्ड ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. इथे मी एक एलिमेंट घेतलेला आहे त्याच्यासाठी वेजेस. वेजेस हे कोणाला पे केले जातात? लेबर्सना. लेबर्स कुठे काम करतात? फॅक्टरीमध्ये, आणि फॅक्टरीशी रिलेटेड आहे, प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. म्हणून हा जो एलिमेंट आहे हा कुठे जाणार आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की डेबिट साईडचे जे एलिमेंट आहेत हे कुठे जाणार? एकतर ट्रेडिंग डेबिटला किंवा P&L डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ओके, ज्या एक्सपेन्सेस मधनं तुमच्या ऍसेट्स क्रिएट होतात, ऍसेट्स म्हणजे ज्या तुम्ही लाईफ लॉंग पिरियड साठी तुम्ही त्या वापरणार आहात, नॉन रिकरिंग नेचरच्या आहेत, त्या सगळ्या तुमच्या ऍसेट आहेत. आपण आधी पण बघितलं होतं, बँक इज युअर ऍसेट, कॅश बॅलन्स इज युअर ऍसेट. त्या ऍसेट आहेत, ते खर्च नाहीत. सो ऍसेट्स ऑफकोर्स ऍसेट्स मध्येच रेकॉर्ड झाल्या पाहिजेत, ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर आता आपण बघणार आहोत डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग डेबिटला जातात. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कुठचे जातात? ऑफकोर्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आताच मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं डीमार्टचं. तर डीमार्ट मध्ये कितीतरी गोष्टी परचेस केल्या जातात आणि मग ते सेल केल्या जातात. सो बाईंग अँड सेलिंग इज देअर मेन ऍक्टिव्हिटी. पण डीमार्ट साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ पण खूप लागतो की नाही? म्हणजे कुठचाही बिझनेस असू दे, ऍडमिनिस्ट्रेशन साठी सुद्धा एक वेगळं ऑफिस असतं आणि त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफच्या मागे किंवा ते ऑफिस रन करण्यामागे भरपूर सारे खर्च होत असतात, विच आर नेसेसरी टू इन्कर्ड, जे करणं गरजेचं असतं. बट दीज एक्सपेन्सेस आर नॉट रिलेटेड विथ डायरेक्ट ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी. दीज एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग हे एक्सपेन्सेस कोणते आहेत? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे बिझनेस कोणताही असू दे, बघा एखादं छोटंसं ऑफिस असतं, तिथे PC ठेवलेला असतो, तुम्हाला काही ना काही खर्च स्टेशनरीवरती करावा लागतो, पोस्टेज, टेलिग्राम, देन तिथे एखादा स्टाफ 2-3 स्टाफ अपॉइंट केलेले असतील तर त्यांना सॅलरी द्यावी लागते. तर हे जे एक्सपेन्सेस आहेत दीज आर ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस बिकॉज these are not related with factory, these are not related with production, not related with direct trading and trading activities. म्हणजे बाईंग आणि सेलिंगशी ते रिलेटेड नाही. मग असे जे एक्सपेन्सेस आहेत त्यांना काय म्हणतात? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. अंडरस्टूड अप टू दिस? एक्सपेन्सेस आर क्लासिफाइड इनटू 2 पार्ट्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. जे डायरेक्ट आहेत ते जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला, बिकॉज ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट साइड इंडिकेट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जे एक्सपेन्सेस इनडायरेक्ट आहेत, नॉट रिलेटेड विथ फॅक्टरी, नॉट रिलेटेड विथ प्रोडक्शन, नॉट रिलेटेड विथ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज, indirect expenses but recurring in nature, all are goes to debit side of profit and loss account. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचे खर्च, then सेलिंग एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस, तुम्ही लोन घेतलेलं असेल, इंटरेस्ट पे करावं लागतं, असे कितीतरी खर्च असतात. ते सगळे खर्च जे ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत, जे डायरेक्टली प्रोडक्शनशी रिलेटेड नाहीत, डायरेक्टली ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड नाहीत, ते सगळे खर्च कुठे रेकॉर्ड करायचे आहेत? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. क्लिअर अप टू दिस? आणि ज्या ऍसेट्स आहेत त्या सगळ्या ऑफकोर्स कुठे जाणार? ऍसेटला. म्हणजे आता आपण बघणार आहोत हा जो ट्रायल बॅलन्सचा डेबिट पार्ट आहे, इथे मी काही एक्सपेन्सेस एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. तर आता हा जो डेबिट पार्ट आहे हा आपण कसा पोस्ट करणार आहोत? तुम्ही मला एक करून बघा, लक्ष द्या इकडे. बँक अकाउंट काय आहे? बँक अकाउंट तुमची ऍसेट आहे. ऑफकोर्स बँक अकाउंट इज युअर ऍसेट. मग आपल्याला बँक अकाउंट इथे लिहावं लागेल. सो बँक मी ट्रान्सफर केला ऍसेट मध्ये. बँक कुठे गेलं? ऍसेट मध्ये. अमाऊंट इज 10,000. ओके. देअर आफ्टर कॅश. कॅश बॅलन्स इज ऑल्सो युअर ऍसेट. ऍसेट आहे की नाही कॅश बॅलन्स सुद्धा? सो कॅश सुद्धा तुम्हाला इथेच लिहावं लागेल. 5,000. अंडरस्टूड? ओके. आता वेजेस. वेजेस इज नॉट युअर ऍसेट. वेजेस इज द एक्सपेंडिचर.
paid to laborers, okay, and wages is a direct, considered as direct expenses. डायरेक्टली ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड हा खर्च आहे वेजेस. सो वेजेस कुठे जाणार आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठे जाणार, इथले एलिमेंट ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार किंवा P&Lच्या डेबिटला जाणार किंवा बॅलन्स शीटच्या ऍसेटला जाणार. मी परत परत सांगते कारण स्टुडंट तरी सुद्धा परत परत मिस्टेक करतात. पण हा जो एलिमेंट आहे हा कुठे जाणार, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. सो इकडे मी लिहिते आहे वेजेस. ओके. परचेसेस, ऑफकोर्स परचेसेस कुठे जाणार, परचेसेस म्हणजे काय, आपण जे काही गुड्स परचेस करतो आणि ते विकतो. ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी काय आहे, गुड्स परचेस करणं आणि गुड्स विकणं. सो परचेसेस इज युअर डायरेक्ट एक्सपेन्सेस ऑफकोर्स. सो दॅट विल ऑल्सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड हियर परचेसेस. Purchases 50,000. Okay. Thereafter salary. Salary will go to of course profit and loss account. Salary कुठे जाणार, डेबिट साइडलाच, पण कुठे, ट्रेडिंगच्या नाही. सॅलरी इज पेड टू ऑफिस स्टाफ. सॅलरी कोणाला दिली जाते, ऑफिस स्टाफला दिली जाते. सो सॅलरी कुठे रेकॉर्ड करणार आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातात. सॅलरी इज युअर इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. Salary is your indirect expenditure. That's why it should be posted on the debit side. Salary, debit side of profit and loss account, 8,000. Okay. Thereafter, debtors. Debtors म्हणजे काय? Debtors comes under personal account and debtors are from your asset. कारण त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे यायचे आहेत. Debtors म्हणजे कोण? Debtors are the person to whom we sold goods on credit. ज्यांना आपण क्रेडिट वरती गुड्स विकलेले आहेत and the money is to be come from them. त्यांच्याकडनं पैसे यायचे आहेत. So that is your asset. Debtors are your asset. Remember this thing. Debtors म्हणजे ज्यांना आपण गुड्स क्रेडिट वरती विकलेत आणि तुम्हाला पैसे यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, पैसे यायचे असतील तर ती तुमची ॲसेट बनते. तसेच जर तुम्हाला पैसे कोणाला द्यायचे असतील तर ती तुमची लायबिलिटी असते. ओके. सो डेटर्स म्हणजे कोण, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे यायचे, ज्यांना आपण गुड्स क्रेडिट वरती विकलेत आणि आता पैसे यायचे आहेत. सो डेटर इज युअर ॲसेट. सो दॅट्स वाय आय विल ट्रान्सफर दिस बॅलन्स टू ॲसेट साइड. डेटर्स 10,000. सो इथे मी लिहिते आहे डेटर्स 10,000. ओके. Thereafter stationery. Okay, of course stationery. Is it a direct expenses? No. It is indirect expenses incurred in office. Office मध्ये होणारा खर्च आहे, indirectly related आहे. So that's why that will be transferred to profit and loss account debit side. तो कुठे जाणार, profit and loss च्या debit side ला. So here I am writing stationery. स्टेशनरी शॉर्ट मध्ये लिहिते मी, थोडं जागा कमी आहे आपल्याकडे. सो स्टेशनरी 1,000. अंडरस्टूड. Investment. Of course investment is what, your asset. Investment consists your asset. Investment stands for the asset of the business. So investment I will write in asset part 20,000. Clear up to this? Okay. Okay. Now come to the क्रेडिट पार्ट ऑफ द ट्रायल बॅलन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, परत परत वेळा, जवळजवळ मी 10 वेळा रिपीट केलंय. डोंट मेक मिस्टेक इन दिस. इथे इन्व्हेस्टमेंट ॲसेटला गेलेली आहे. बघा इथे परत एकदा लक्ष द्या, कुठे कुठे गेले ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे एलिमेंट. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडचे एलिमेंट एकतर जातात ॲसेटला. बघा ॲसेटला काही एलिमेंट गेलेले आहेत किंवा जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच. चुकून सुद्धा ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा एलिमेंट कुठच्याच क्रेडिट पार्टला रेकॉर्ड करायचा नाही. केलात तर तुमचा फायनल अकाउंट कधीच टॅली होणार नाही. सो वेजेस आहे, इकडे परचेसेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेलेले आहेत. ओके. इथे सॅलरी आहे, स्टेशनरी आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, रिलेटेड विथ ऑफिस आहे. सो मेनी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर इन्कर्ड इन द बिझनेस. आणि ते सगळे कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, खूप मोठा फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला, स्पेसिमेन फॉर्मॅट दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये लिस्टच दिलेली आहे की किती टाईपचे एक्सपेन्सेस असतात. ते सगळे P&Lच्या डेबिटला जातात. गो थ्रू युअर टेक्स्टबुक प्लीज. ओके. आता इकडे आपण बघणार आहोत ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट पार्ट.
जसं मगाशी मी लॉजिक सांगितलं, डेबिटचे एलिमेंट ट्रेडिंग डेबिट किंवा P&L डेबिट किंवा बॅलन्स शीट ॲसेट. तसेच ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे एलिमेंट कुठे जातात? तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे एलिमेंट ऑफकोर्स सेम थिंग, ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा P&Lच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटी साईडला जातात. ओके, बघा हे थोडंसं क्रिस क्रॉस सारखं आहे. ओके, तसंच आता ह्या जागा ब्लँक ज्या जागा राहिलेल्या आहेत तिथे हे एलिमेंट जाणार आहेत. एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातील किंवा P&Lच्या क्रेडिटला जातील किंवा लायबिलिटी साईडला जातील. मग आता इकडे पोस्टिंग करताना कोणत्या लॉजिकने पोस्टिंग करायचं आहे ते सुद्धा आपण बघूया. ऑफकोर्स जसे डायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात तसंच डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम असतं. ओके, म्हणजे काय? आता मी तुम्हाला आत्ता पण सांगितलं होतं, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बोथ आर युअर नॉमिनल अकाउंट. डेबिट साइड इंडिकेट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सी हियर, परचेसेस, वेजेस, सॅलरी, स्टेशनरी ऑल आर युअर एक्सपेन्सेस नो. म्हणून ते आपण कुठे पोस्ट केले? डेबिट साईडला. बायफर्केशन कसं केलं? डायरेक्ट असतील तर ट्रेडिंग डेबिटला, इनडायरेक्ट असतील तर P&L डेबिटला. ओके, तसंच काही इनडायरेक्ट इन्कम्स असतात, डायरेक्ट इन्कम्स असतात. डायरेक्ट इन्कम कशी ओळखायची? If you are purchasing goods, that stands for direct expenses. Definitely, if you are selling goods, that stands for your indirect income. Sorry, direct income. जर तुम्ही गुड्स सेल करताय तर ते काय झालं तुमचं? डायरेक्ट इन्कम. Means if you are purchasing goods, that stands for direct expenses. So if you are selling goods, that will be your direct income. तर ते तुमचं डायरेक्ट इन्कम होणार. म्हणजे ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीजशी रिलेटेड जे काही इन्कम्स आहेत ती तुमची डायरेक्ट इन्कम. गुड्स परचेस करणं आणि गुड्स विकणं ही तुमची मेन ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी आहे. सो सेल स्टँड्स फॉर युअर डायरेक्ट इन्कम. अँड डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करायची जागा काय आहे? तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड. ओके, कारण ट्रेडिंग अकाउंट P&L अकाउंट बोथ आर नॉमिनल अकाउंट. डेबिटला एक्सपेन्सेस असतात, क्रेडिटला इन्कम्स असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. चुकून सुद्धा क्रेडिटचे एलिमेंट या पार्टमध्ये रेकॉर्ड करायचे नाहीत. फायनल अकाउंट टॅली होणार नाही. अंडरस्टूड अप टू दिस? आता वन बाय वन आपण बघूया. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं की जे डायरेक्टली बिझनेस ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे ते असतं तुमचं डायरेक्ट इन्कम. मग इनडायरेक्ट इन्कम कोणतं? जसं बघा इकडे इन्व्हेस्टमेंट दिसते. म्हणजे बिझनेसमॅन काही फक्त ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी करत नाही, त्यातनं जो काही रेव्हेन्यू होतो तो रेव्हेन्यू कुठे ना कुठे इन्व्हेस्ट केला जातो. बँकेत पैसे ठेवलेले असतात, त्याच्यावरती इंटरेस्ट मिळतं, कमिशन मिळतं. तर असे कितीतरी इन्कमचे अदर सोर्सेस पण असतात जे डायरेक्ट बिझनेस ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड नाही. इथे एक्झाम्पल म्हणून मी एक एलिमेंट घेतलेला आहे. इथे आहे बघा इंटरेस्ट. सो इंटरेस्ट मिळणं इज अ पार्ट ऑफ युअर फायनान्शियल स्टँडिंग. तुमच्या बँकेत चांगले डिपॉझिट्स असतील तर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला इंटरेस्ट मिळणार. सो इंटरेस्ट रिसिव्ड इज युअर इनडायरेक्ट इन्कम. सो हा जो इंटरेस्ट रिसिव्ड आहे हा इनडायरेक्ट इन्कम आहे, हा जाणार P&Lच्या क्रेडिटला. अंडरस्टूड? तिथे सुद्धा तुम्हाला बायफर्केशनच करायचं आहे. इन्कम रेकॉर्ड करताना ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडची इन्कम रेकॉर्ड करताना तुम्हाला बायफर्केशनच करायचं आहे डायरेक्ट इन्कम इनडायरेक्ट इन्कम मध्ये. Sales is considered as your direct income, whereas interest is considered your indirect income. Okay. त्यानंतर there are other two elements, creditors and capital. Creditor means what? Creditor comes under personal account, and creditors are the person from whom we purchase goods on credit. Creditors म्हणजे कोण असतात? अशी लोक ज्यांच्याकडनं आपण गुड्स क्रेडिट वरती परचेस केलेले आहेत and the payment is still to be done. पेमेंट इज नॉट डन ॲज ऑन दिस डेट. या डेटला पेमेंट झालेलं नाहीये. इट इज टू बी डन. अजून ते व्हायचं आहे. ओके, सो पेमेंट इज टू बी मेड. द पेमेंट इज ॲज ऑन दिस डेट आउटस्टँडिंग. पेमेंट ह्या तारखेला आउटस्टँडिंग आहे. सो ज्यांना पैसे द्यायचे आहेत ते आहेत तुमचे क्रेडिटर्स बिकॉज ऑफ द गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. आणि ज्यांच्याकडनं पैसे यायचे आहेत ते काय असतात मी तुम्हाला सांगितलं? डेटर्स. डेटर्स स्टँड्स फॉर युअर ॲसेट्स बिकॉज द मनी इज टू बी कम. अँड क्रेडिटर्स स्टँड्स फॉर युअर लायबिलिटीज बिकॉज द मनी इज टू बी होल्ड. पैसे जायचे आहेत तुमचे. हे एक लॉजिक लक्षात ठेवा. जिथे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत ते असतात तुमची, ती असते तुमची लायबिलिटी. आणि जिथे तुमच्याकडे पैसे यायचे आहेत ती असते तुमची ॲसेट. सो क्रेडिटर ही काय आहे? तुमची लायबिलिटी आहे. कॅपिटल. कॅपिटल इज ऑल्सो कन्सिडर ॲज लायबिलिटी फॉर द बिझनेस. कॅपिटल म्हणजे काय हे आपण खूप आधी शिकलो होतो, अगदी स्टार्टिंगला शिकलो होतो 11च्या. कॅपिटल मीन्स वॉट द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द प्रोप्रायटर टू रन द बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल.
amount invested by the proprietor to run the business is known as capital. So capital from business point of view is the liability. कारण जेव्हा आपण बिझनेस वाउंड अप करणार, जेव्हा आपण बिझनेस बंद करणार, तेव्हा सगळा पैसा आपण कॅपिटल सकट परत काढणार आहोत. सो बिझनेस आणि ओनर थोडं सेपरेट ठेवायचं. बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कॅपिटल ही सुद्धा लायबिलिटी असते टुवर्ड्स ओनर. ओनरला ते पैसे बिझनेसमधनं परत घ्यायचे असतात. सो बिझनेससाठी कॅपिटल ही सुद्धा काय असते, लायबिलिटी. जस्ट डू द पोस्टिंग ऑफ दीज 4 एलिमेंट्स. सेल्स कुठे जाणार, मी काय सांगितलं होतं तुम्हाला, सेल्स इज युअर डायरेक्ट इन्कम रिलेटेड विथ युअर डायरेक्ट बिझनेस ॲक्टिव्हिटी. सो सेल्स मला रेकॉर्ड करायचं आहे ॲज इट इज युअर इन्कम. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार बाय सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स 44,000. ओके. देअर आफ्टर इंटरेस्ट. इंटरेस्ट इज ऑल्सो युअर इन्कम. क्रेडिट साईडला दिलेलं आहे म्हणजे हे इंटरेस्ट रिसिव्ड आहे. डेबिट साईडला दिलेलं असेल ना इंटरेस्ट, तर ते असतं इंटरेस्ट पेड. दोन्ही बाजूला येऊ शकतात ते एलिमेंट, पण ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असलं तर ते इंटरेस्ट पेड असतं, आपला खर्च असतो. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे तर ते P&Lचं इन्कम आहे, इनडायरेक्ट इन्कम आहे, आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. सो ते इथे येणार बाय इंटरेस्ट. बघा, हे गेलं ट्रेडिंगला, हे गेलं P&Lला, क्रेडिट साईडला ऑफकोर्स. सो इंटरेस्ट P&Lच्या क्रेडिटला 2000. ओके. क्रेडिटर्स म्हणजे कोण, ज्यांच्याकडनं आपण गुड्स परचेस केलेत ऑन क्रेडिट आणि अजून त्यांना पैसे द्यायचे आहेत. सो क्रेडिटर इज युअर लायबिलिटी. Creditor amount 10,000. And just now I told you capital. From business point of view, capital is also liability towards owner. So capital also goes to liability. बघा इथे कुठेही ॲसेट आलं का, नाही. क्रेडिट साईडला, क्रेडिट साईडचे एलिमेंट एकतर लायबिलिटीला जातील किंवा P&Lच्या क्रेडिटला जातील किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला, लायबिलिटीला जातील. क्लिअर अप टू दिस? Now see, our final account posting is done. We have done with the posting. Now we are going to close. आता आपण ते क्लोज करणार आहोत. Just go through. First of all, we have to close the trading account. Trading account पहिले क्लोज करून बघूया. Here I think there is a loss. Loss आहे. Just बघा डेबिट साईडला, डेबिट साईड जास्ती आहे 50,000 and 2,000. So on the debit side there is a loss. I am closing this debit part because debit side is more. जी साईड जास्ती आहे त्याचं क्लोजिंग पहिले करायचं असतं. सो 52,000 ऑन द डेबिट साईड. बघा जी साईड जास्ती आहे बाय अमाऊंट म्हणजे बाय टोटल, ती पहिले टोटल घ्यायची. तुम्हाला डेबिट साईडला 50,000 and 2,000. सो 52,000 ऑन द डेबिट साईड अँड ओनली 44,000 ऑन द क्रेडिट साईड. सो देर इज अ लॉस. म्हणजे एक्सपेन्सेस जास्ती आहेत आणि इन्कम कमी आहे. डेबिट साईड काय इंडिकेट करते, एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्रेडिट साईड इंडिकेट करत असते इन्कम्स. ओके. सो इथे तुमची क्रेडिट साईड कमी आहे, सो देअर इज अ लॉस. सो लॉस बघा किती आहे या केसमध्ये, 52,000 मायनस 44,000 केले तर 6,000 and 2,000, 8,000 लॉस इज देअर. सो बाय ग्रॉस लॉस, इथला जो रिझल्ट असतो तो असतो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. या बाजूला आला तर ग्रॉस प्रॉफिट, तिकडे आला तर ग्रॉस लॉस. तर ग्रॉस लॉस आलेला आहे आपला, कारण लॉस आहे या केसमध्ये 8,000. ओके. आता लॉस आला तर लॉस ऑफकोर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला तो फॉरवर्ड करायचा आहे. इथे आपल्याला तो कॅरी डाऊन करायचा असतो. कॅरी डाऊन टू विच अकाउंट, कॅरी डाऊन टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो पुढे ढकलायचा. ओके. म्हणजे आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या बाजूला येणार, आय टोल्ड यू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. डेबिट इंडिकेट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपल्याला लॉस झालेला आहे, सो लॉस येणार P&Lच्या डेबिट साईडला. सो आता हा लॉस मी इकडे ट्रान्सफर करते टू ग्रॉस लॉस ब्रॉड डाऊन. इकडे कॅरी डाऊन, इकडे तो ब्रॉड डाऊन केला 8,000. ओके. Now again see 8,000, 8,000 and 1,000. Again the debit side is more than credit side. Debit side जास्ती आहे credit side पेक्षा. So इथे सुद्धा तुम्हाला लॉस होतोय. जो कोणी बिझनेसमॅन आहे suffering from loss. 17,000 debit side is there.
17,000 मधनं 2,000 गेले, मायनस करून इथे तुम्हाला बॅलन्स काढायचा आहे 15,000 लॉस. द पर्सन इज सफरिंग फ्रॉम लॉस 15,000. ओके, सो बाय नेट लॉस कॅरी डाऊन. हा नेट लॉस. लॉस झाला तर कॅपिटल मधून लेस करायचा असतो. लॉस झाला तर कॅपिटल मधून लेस करायचा असतो. सो इथे मी तो लेस करणार. लेस नेट लॉस 15,000. इनरला लिहायचं असतं पण बोर्ड आता कमी पडतोय आणि फिगर आउटरला टाकायची असते. पण आता इथे बोर्ड कमी पडतोय म्हणून मी रिझल्टिंग फिगर याला ब्रॅकेटमध्ये ठेवते. ब्रॅकेट इंडिकेट्स निगेटिव्ह फिगर. आता ह्याचा रिझल्ट काढायचा आपल्याला. तर बॅलन्स शीट शुड बी टॅली ॲट एंड. बघा 50,000 प्लस 10,000 60,000. 60,000 मधनं 15,000 मायनस केले तर किती येतात? 60,000 मधनं 15,000 मायनस केले सो 45,000. 45,000. ओके, आणि ती साईड आपली 45,000 यायला पाहिजे. इफ इट इज देन वी आर करेक्ट. 20 प्लस 10 30. 30 प्लस 10 40. 40 प्लस 5 45. Understood? So by this way our final account is tally. Okay? ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक ॲडजस्टमेंट्स. एकेका लेक्चरमध्ये मी ॲडजस्टमेंट्स अपलोड करत जाईल. सो स्टे विथ अस.